महाराष्ट्रातल्या 36 पैकी 29 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। राज्यामध्ये पुढील 48 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र अशा जवळपास सर्वच विभागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। त्यामुळे पुढचे 48 तास हे 36 जिल्ह्यांपैकी 29 जिल्ह्यांना अतिशय महत्त्वाचे असणार आहे। जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे सध्या आपण बघतोय मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण यांना अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढचे 48 तास महत्त्वाचे असणार आहेत। गेल्या काही काळापासून मराठवाड्यावरती वरुण राजा कोपलेला आहे, त्यातच आता जोरदार पाऊस इतर ठिकाणी बरसणार आहे। अधिक माहिती घेऊयात ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, आपण बघतोय एकंदरीत शेतकऱ्यांसाठी टेन्शन असणारी ही बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये जवळपास 29 जे जिल्हे आहेत त्यावरती हाय अलर्ट जे आहे हवामान विभागाने दिलेला आहे। एकंदरीत आपण बघतोय मागच्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळतोय आणि त्याचं रूप कालन परवा काय आपण बघतो का भीषण झालेला आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो पाण्याने हिरवून घेतलेला आहे ना। त्याच अनुषंगाने हवामान विभागाने आता देखील हवामान विभागाचा इशारा दिलेला असून आता विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः मराठवाडा जो आहे त्यामध्ये पाऊस पडणार आहे। ते जे 24 तास आहेत ते अतिशय जिकिरीचे असतील आणि आपण बघतोय की सगळीकडे येलो अलर्ट आहे, तर काही काही ठिकाणी नारंगी अलर्ट देखील दिलेला आहे। नक्कीच सुरताज, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी ऋतिक।